सदा सर्वदा योग सर्वांनी करावा. शरीर मन स्वास्थ्याचा लाभ ध्यानी घ्यावा. योग करणे आहे जरुरी निशिदिनी. कायमच असू द्यावे हे आपल्या मनी. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे मनमोगरा चॅनेलवर. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस जो 2014 पासून संयुक्त राष्ट्रांनी घोषित केला आणि जगभरात उत्साहात साजराही होतो. योग ही आपली प्राचीन परंपरा आहे, पण सप्टेंबर 2014च्या संयुक्त राष्ट्रसभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी मांडला आणि त्याला 175 देशांनी प्रतिसाद दिला. योग प्राणायाम यापासून दूर गेलेली मंडळी नुसती जोडली गेलीच नाही, तर आपल्यासह इतरांनाही प्रवृत्त करू लागली. त्यामुळे एकटे योग साधना न करता कुटुंबीय, मित्रमंडळी यांच्या समूहाने बागेमध्ये, क्लब, केंद्र येथे योग साधना केल्यामुळे योग चालू राहतो. त्यात सातत्य ठेवल्यासच अनेक फायदे मिळतात. कोणते ते पाहू. शारीरिक फायदे. शरीर लवचिक बनते, स्नायू बळकट होतात, अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. मानसिक फायदे. मानसिक शांती, ताणतणावावर मात करता येते, एकाग्रता वाढून व्यक्तिमत्व विकास होतो. मेडिटेशन. आत्मज्ञान प्राप्ती होते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून विचारात सकारात्मकता आल्याने आध्यात्मिक उन्नती होते. प्रत्येक आसनाचे, प्राणायामाचे निरनिराळे फायदे असल्यामुळे ते करणे आवश्यकच असून आपण योग समूहात जोडले गेल्यावर आपसुकच सर्व काही शिकता येते. त्यामुळे मला जमेल की नाही ही शंका मनात न आणता सुरुवात करणे हे महत्त्वाचे. त्याचप्रमाणे मुली, महिलांनी देखील यासाठी वेळ काढलाच पाहिजे. अगदी पूर्वी घरामध्ये एवढी कष्टाची कामे होती की महिलांचा शारीरिक व्यायाम आपोआप होत असे. पण आजच्या काळात स्त्रियांची जीवनशैली बदलली असून त्या सर्व आघाड्यांवर लढत असताना ताण, मानसिक दडपण, सर्व गोष्टींसाठी करावी लागणारी कसरत, शारीरिक आजार हे सर्व टाळण्यासाठी महिलांच्या सशक्तीकरणाची नितांत गरज आहे, ज्यासाठी योग ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. आत्मविश्वास वाढून सर्व कामाचे संतुलन करून मनःशांती मिळेल. भावनांवर नियंत्रण येऊन प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता वाढेल. त्यामुळे सर्वांचे हित पाहताना स्वतःच्या हितासाठी जरूर वेळ देणे गरजेचे. तर आता महिलांसाठी विशेषतः उपयोगी पडणारी आसने, त्याचे फायदे आपण पाहूया. वीरभद्रासन. स्नायू बळकट, आत्मविश्वासात वाढ. त्रिकोणासन. पाठदुखीचा त्रास कमी होतो, लवचिकता वाढते. बालासन किंवा शिथिलासन. ताणतणाव कमी होऊन मनःशांती वाढते. नटराजासन. संतुलन आणि लवचिकता वाढते. सूर्यनमस्कार. योग साधनेमध्ये सूर्यनमस्काराचा समावेश असतोच, ज्यामध्ये अनेक आसने समाविष्ट आहेत. योग आपण स्वतः करण्यातून मानसिक, शारीरिक फायद्याबरोबर आर्थिकसुद्धा योग साधता येतो. आपण योगाचे क्लासेस घेऊ शकतो, पर्सनल ट्रेनिंग घेऊ शकतो. योगासाठी लागणारे कपडे, साहित्य विक्री. आता तर शाळा कॉलेजमध्ये योग टीचरची सुद्धा गरज असते. पहा, योग एक, फायदे अनेक. म्हणून यावेळची संकल्पना आहे योग स्वतःसाठी आणि समाजासाठी. चला तर मग सिद्ध होऊया योग साधनेसाठी. योग दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.